हॅलो. तर आज मी मोरगाव दर्शनचा ब्लॉग पोस्ट करते. ॲक्च्युली हा मंगळवारचा ब्लॉग आहे, पण मला एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही आणि सुट्टी होती म्हणून आम्ही गेलो होतो मोरगावला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे दर्शन कसं करायचं मोरगावला आल्यानंतर, तेच मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. हा मेन चौक आहे. चौकातून जर सरळ गेलो तर मेन मंदिराकडे जातं, पण आपल्याला मेन मंदिराकडे न जाता चौकातून राईट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक धरण लागेल, तिथून पण परत एक राईट घेऊन हे मंदिर आहे महाबुद्धी मातेचं. 4 द्वाराबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, त्यातलं हे एक द्वार आहे. आम्ही इथे दर्शन केलं पहिले. त्याच्यानंतर इथून पुढेच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती नग्नभैरवनाथांचं मंदिर आहे. तिथे आम्ही गेलो दर्शनासाठी. तर मेन मंदिराकडे जायच्या अगोदर इथे दर्शनाला का यायचं याची पण एक कहाणी आहे. ती मी त्याच्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग पोस्ट करेल. तर आम्ही इथे दर्शन घेऊन मग मेन मंदिराकडे निघालो. पायथ्याशी गाडी पार्क केली आणि खूप ऊन होतं. मी, माझी बहीण आणि माझे हसबंड आम्ही तिघंच आलो होतो. माझे हसबंड नुसते पळत होते कारण खूप ऊन लागत होतं. मग श्रीफळ घेतलं आणि मेन मंदिराकडे निघालो. ही माझी छोटी बहीण आहे, तिला इग्नोर करा, मध्ये मध्ये येते येई. मग आज मंगळवार होता, पण फार काही गर्दी नव्हती. मग म्हटलं चला आपण दर्शन लाईनमध्ये थांबूनच घेऊया. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथे मोरयांचे जेवढे काही अवतार आहेत त्यांची प्रत्येकाची मूर्ती आहे इथे. खूप छान आहे, तुम्ही कधी आला तर नक्की बघा. हा मंदिराच्या बाहेरचा गाभारा आहे. आतल्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नाही आहे. पण आम्ही 1 वाजेपर्यंत मंदिरामध्ये होतो आरती घेण्यासाठी. 1ची आरती घेतली आणि मग बाहेर पडलो. हा व्हिडिओ मी खास घेतलेला आहे. हे आहेत गणेश योगींद्र महाराज. ह्यांना म्हणजे मोरयांचे भक्त आहेत हे खूप मोठे. तर ह्यांना 200 वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभलं होतं. फोटो जुना असल्यामुळे जन्मतारीख पुसट होती, पण तुम्ही कधी मंदिरामध्ये गेला तर नक्की बघा. त्याच्यानंतर आम्ही पुढे या मंदिरामध्ये गेलो. आतमध्येच आहे मंदिरामध्ये. तर हे सगळ्यात जुनं मंदिर आहे, पहिलं मंदिर मयुरेश्वराचं. त्याच्यानंतर मग आम्ही प्रदक्षिणा घातल्या 3. प्रदक्षिणा घालताना बॅक साईडला मोरया गोसावींचं मंदिर आहे. आम्ही तिथेही दर्शन केलं, पण ऊन खूप लागत होतं. बऱ्याच गोष्टी मला नाही व्लॉगमध्ये घेता आल्या कारण वेळही नव्हता आणि ऊनही खूप होतं. त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. आणि हे माझी बहीण जे करते आहे दरवाजाला किंवा मी, ह्याचं कारण असं आहे की जर कुणाला काही बाधा वगैरे असेल तर ती निघून जाते, त्यासाठी असं करतात. त्याच्यानंतर बाहेर आलो, नंदीचं दर्शन घेतलं. त्याच्या शेजारी एक चौकोन आहे, ती करा नदी आहे, तिचंही दर्शन घ्यायचं इथे आलं की. त्याच्यानंतर खाली पायऱ्या उतरल्यानंतर मूषकांचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन मग आम्ही थोडंसं खाल्लं आणि घरी निघालो. चला, अशाच दुसऱ्या इंटरेस्टिंग व्लॉग्ससाठी परत भेटूया. थँक्यू.